नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। एकदा नवरा बायकोचं जोरदार भांडण चालू होतं। बायको: मी चालले घर सोडून, तुम्ही एकटेच राहा या घरात। नवरा: मी पण चाललो देवळात। बायको: तुम्ही कितीही नवस केला तरी मी परत येणार नाही। नवरा: अगं वेडे, मी नवस करायला नाही, फेडायला चाललोय। दुकानदार: मी दुकानातील एक एक चप्पल तुम्हाला दाखवली, आता एक सुद्धा दाखवायची शिल्लक राहिली नाही। महिला: त्या समोरच्या डब्यात काय आहे? दुकानदार: ताई, मेहरबानी करा, तो माझा जेवणाचा डबा आहे। तो बायकोला म्हणाला, यू आर माय स्ट्रेंथ। बायको त्याला म्हणाली, इट मीन्स अदर वुमन्स आर युअर वीकनेस। आता वाकड्यात शिरायचंच म्हटल्यावर काय। ही तर फक्त आपल्या बायकोचीच नाटके असतात राव। तुमचा हा दोस्त वाईट आहे, तुमचा तो दोस्तच बरोबर नाही, आपल्याला तर तिच्या सगळ्या मैत्रिणीत आवडतात बुवा। लग्न झाल्यावर बायकोवर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी आय लव्ह यू पेक्षा असरदार वाक्य आहे, आज मी भांडी घासतो, तू तोपर्यंत व्हॉट्सअप बघ। बायको: काल तुम्ही प्यायला होतात? नवरा: नाही ग। बायको: तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता, रडू नको, सगळं ठीक होईल। नवरा: आज भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय। बायको: मीठ बरोबर आहे, भाजीच कमी पडली, सांगितलं होतं ना जास्त आणा म्हणून। लग्नाच्या 18 वर्षानंतर बायको: मला पिझ्झा खायचा आहे। नवरा पिझ्झा आणून देतो। बायको: थँक्स। नवरा: फक्त थँक्स? बायको लाजून: इश्श, मग काय आता आय लव्ह यू वगैरे म्हणू का? नवरा: फालतूपणा करू नकोस, अर्धा कर, नाहीतर बुक्कीत दात पाडीन। बायको तिच्या मैत्रिणीला: अगं, काल दिवसभर नेट चालत नव्हते। मैत्रीण: मग काय केले? बायको: काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते, चांगला वाटला ग स्वभावाने। त्या दिवशी बायकोकडे काळजीपूर्वक बघितले अन लक्षात आले, फक्त हीच गुंतवणूक पाहता पाहता डबल झाली। मंडळी, अशाच भन्नाट विनोदासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।